ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी मुंबईमध्ये बैठक होणार आहे। मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बबनराव तायवाडे आणि इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहात संध्याकाळी 4:30च्या दरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक आहे, घेऊन दे ना, त्यांनी किती घ्या देऊ, आपण काय आलं इथं, आपण आहे ना, किती एक होऊन द्या, माग एक झालं ते जार नाही काढेंगे, नाही काढूंगे देंगे, नाही काढूंगे देंगे, आणला ना काढून, शेंगाने मारने का भाई आपले पास, इथं गप्पा हाणेंगे गेले, आपल्याकडे नादनी लागत, घेऊन द्या। इतकी जी तरफड चालली तुम्ही सांगितलेलं आत्ताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी। आपले काही जण नेत्याचे गोणे भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ। आजूबाजूने कसं वातावरण ढवळलंय, ह्यो जार नाही पाहिजे, ह्यो जार कशाला काढला, मराठे सगळे आरक्षणात चालले, आता याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा। वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत आपलं मत प्रदर्शन करत आहेत, कोण उपोषण करत आहे, कोण मोर्चे काढतायत, कोण भाषणं करतायत। मी सुद्धा जे आपल्या आपल्या पद्धतीने जे काही काम करायला पाहिजे ते मी करणार आहे। समता परिषद ज्या पद्धतीने आम्हाला जायचं त्या पद्धतीने आम्ही जातो आहोत। बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्यांना आपला विषय फक्त हा जो GR आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।